Now next one is AC circuit containing resistance, inductance and capacitance in series, that is LCR circuit. आता आपण तिन्ही कंपोनंट जे आहेत इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टन्स जे आहे हे तिन्ही कंपोनंट जर एकत्र आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले, याच्या अक्रॉस जर आपण AC व्होल्टेज अप्लाय केलं तर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेज जे आहे याच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स आपण इथं चेक करायचा आहे. तत्पूर्वी आपण ओनली प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेजमध्ये नो फेज डिफरन्स, दॅट इज झिरो फेज डिफरन्स, दॅट इज इन फेज. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह सर्किट जे आहे याला आपण जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट लॅगिंग असतो, व्होल्टेज लीडिंग असतं बाय अन अँगल 90 डिग्री. इन केस ऑफ कॅपॅसिटन्स, नाउ AC व्होल्टेज अप्लाइड, देन करंट इज लीडिंग अँड व्होल्टेज इज लॅगिंग बाय अन अँगल π/2, दॅट इज 90 डिग्री. आपण प्युअरली इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह आणि रेजिस्टिव्ह सर्किटसाठी आपण AC व्होल्टेज अप्लाय करून पाहिलेला आहे. करंट आणि व्होल्टेजचा फेज डिफरन्स चेक केला आहे. इथं आपण आता तिन्ही कंपोनंट सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर तिघांच्या अक्रॉस असणारं जे AC व्होल्टेज आपण अप्लाय करतो त्यासाठी तिघांचं जे अपोजिशन आहे तिघांचं मिळून ते अपोजिशन आणखीन आपण फेज डिफरन्स पाहणार आहोत इथं. नाउ कन्सिडर दिस डायग्राम. नाउ हिअर let us consider the total opposition offered by a resistor, pure inductor and capacitor connected in series with alternating source of EMF. आता इथं इंडक्टर L आहे, कॅपॅसिटर C आहे, रेजिस्टन्स R आहे. तिन्ही कंपोनंट आपण सिरीजमध्ये कनेक्ट करून ह्याच्या अक्रॉस आपण AC व्होल्टेज अप्लाय केला आहे, याला आपण LCR सर्किट म्हणतो. आता ह्या तिन्ही कंपोनंटनी मिळून तिघांनी मिळून जे करंटला अपोजिशन केले ते अपोजिशन आपण इथं पाहणार आहोत. ओनली इंडक्टन्सचं अपोजिशन जे आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL म्हणायचो. ओनली कॅपॅसिटरचं अपोजिशन जे आहे करंटसाठी त्याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC म्हणतो आणि रेजिस्टन्सचं अपोजिशन त्याला आपण R म्हणतो. तर तिघांचं मिळून कंबाईन अपोजिशन जे आहे हे कंबाईन टुगेदर अपोजिशन फॉर current, AC current, this we have to find out here. Let a pure resistor capital R, a pure inductor capital L and an ideal capacitor of capacitance C be connected in series to a source of alternating EMF. आता हे इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स आपण हे अल्टरनेटिंग EMF ला AC सर्किटला कनेक्ट केलेला आहे तिन्ही कंपोनंट सिरीजमध्ये. करंट ॲट एनी इन्स्टंट थ्रू द थ्री एलिमेंट्स, आता तिन्ही एलिमेंट मधून जाणारा करंट जे आहे ॲट एनी इन्स्टंट हा करंट I इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी इतका आहे. त्यातून पास होणार आपण करंट विचारात घेतला, करंट कन्सिडर केला. नाउ करंट इज फ्लोइंग थ्रू दिस सर्किट, दॅट इज इंस्टंटेनियस करंट I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. द व्होल्टेज EL, EC and ER are given by. Now due to current flow, voltage will drop across this first, that is inductance. Some voltage will drop across this capacitor and some voltage will drop across resistance. Hence total voltage applied E. Out of this E, some voltage will drop across inductor, that is known as EL. Some voltage will drop across capacitor, that is known as EC, and remaining voltage will drop across resistance, that is ER. म्हणजे आपण अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ह्या व्होल्टेजपैकी थोडं व्होल्टेज ह्या इंडक्टन्सला मिळेल त्याला आपण EL म्हणलं, थोडं व्होल्टेज ह्या कॅपॅसिटरला मिळेल त्याला आपण EC म्हणलं आणि थोडं व्होल्टेज ह्या रेजिस्टन्सला मिळेल त्याला आपण ER म्हणलं. आणि ही जी व्होल्टेज आहेत EL, EC आणि ER हे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, that is V equal to I into R, that is voltage drop across any component is nothing but current flowing through that component into resistance of that component. फर्स्ट आपण ह्या रेजिस्टन्स R मधून जे करंट फ्लो होईल त्यामुळे ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप झालं आहे ते आपण ओम्स लॉ काढू. हा यातून बाहेर पडणारा इन्स्टंटेनियस करंट आहे तो जो करंट ह्या इंडक्टन्समधून पास झाला आहे तोच करंट ह्या कॅपॅसिटरमधून पास होईल, तोच करंट ह्या रेजिस्टरमधून पास होईल इकडं. त्यामुळं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स जे आहे ह्याला आपण ER म्हणलं. Current flowing through resistance into resistance value, that is I into R. Voltage drop across inductance, that is L. Current flowing through inductance I and inductance resistance is XL. And voltage drop across capacitor is current flowing through capacitor I and resistance of capacitor is XC. That is current into resistance voltage, current into resistance voltage and current into resistance voltage. This is Ohm's law. Using Ohm's law we can calculate voltage drop across inductance, capacitance and resistance, that is ER, EL and EC. यांचे फेज डिफरन्स पण दाखवलेले आहेत. EL, I, EC, I आणि R हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. हे दोन्ही 90 डिग्री अँगल आहे, ह्याच्यामध्ये पण 90 डिग्री अँगल आहे. इंडक्टन्समध्ये करंट लॅगिंग असतं, व्होल्टेज लिडिंग असतं. कॅपॅसिटरमध्ये करंट लिडिंग असतो, व्होल्टेज लॅगिंग असतं. आणि रेजिस्टरमध्ये नो लिडिंग लॅगिंग, दॅट इज बोथ आर सायमल्टेनियसली इन्क्रीजिंग, सायमल्टेनियसली डिक्रीजिंग, दॅट इज इन फेज. Now here, as ER is in phase with current I0, the vector ER is drawn in the same direction as that of I.
along the positive direction of x-axis represented by OA. Now see in this diagram. आता I नॉट जे आहे ह्या डायरेक्शनमध्येच ER असतं, त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती आपण I नॉटची जी व्हॅल्यू आहे त्याच डायरेक्शनमध्ये आपण इथं ER घेतलं आहे. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. The voltage across L and C have a phase difference of 180 degree. Hence, the net reactive voltage is EL minus EC. तर आपण इथं इंडक्टन्स आणखी कॅपॅसिटरचं व्होल्टेज जे आहे हे दोन्ही आउट ऑफ फेज असतात. 180 डिग्री त्यामध्ये अँगल आहे, म्हणून आपण पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला EL दाखवलं, निगेटिव्ह वाय ॲक्सिसला EC दाखवलं. तर सपोज इफ EL इज ग्रेटर, assuming EL is greater than EC, represented by OB dash in the figure. आता इथं EL जे आहे, EL इथं आहे, OB, त्यानंतर हे OC जे आहे हे EC आहे. हे दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर रिझल्टंट जे आहे हे OB डायरेक्शनमध्ये येतं, व्होल्टेज EL मायनस EC. EL मायनस EC हे OB डॅश आहे. The resultant of OA and OB dash is the diagonal OK of the rectangular OAKB dash. आता OA जे हा ER आहे, आणखीन EL मायनस EC हे OB डॅश आहे, ज्याच्यामधून EL मधून EC मायनस केल्यानंतर रिझल्टंट जे OB डॅश येतं. म्हणजेच हे OB आहे, OB मधून OC मायनस केल्यानंतर OB डॅश येतं, म्हणजेच EL मायनस EC केल्यानंतर OB डॅश आहे. OA आणि OB डॅश जे आहे यांचा रिझल्टंट OK आहे. O to K हा वेक्टर आहे, E नॉट. नाउ using this Pythagoras law, then here this OK square equal to OA square plus AK square. मग AK square जे आहे आपण OB डॅश घेतलंय, दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर OK इक्वल टू OA square plus OB dash square. This OB dash square. Now putting values here, this OK is E naught, OA is ER, and this OB dash is EL minus EC. This is square. Now again putting value of this voltages, that is voltage across resistance is I naught R, voltage across inductance is I naught XL, and voltage across capacitor is I naught into XC. Here taking I naught common, I naught into bracket into square root R square plus into bracket XL minus XC whole square. This is E naught, that is resultant voltage, total voltage. Now here rearranging terms, then E naught upon I naught equal to under root R square plus in bracket XL minus XC bracket square. Now this E naught upon I naught, that is voltage divided by current, is nothing but resistance. Here this is Z, and this Z is comparing the above equation with Ohm's law. The quantity Z equal to R square under root R square plus in bracket XL minus XC bracket square. This is Z. Comparing this with Ohm's law. Ohm's law is voltage divided by current is resistance. Hence here this is the resistance R and nothing but here Z, and this Z is known as impedance. Z represents the effective opposition offered by the inductor, capacitor and resistor connected in series to the flow of AC current. तर आपण ओनली आता रेजिस्टन्सनं जे करंटला अपोज केलं असतं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. इंडक्टन्सनं करंटला जे काय अपोज केलं AC करंटला त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. कॅपॅसिटरनं करंटला जे अपोजिशन केलं AC करंटला त्याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. आता तिन्ही कॉम्पोनंट जे आहेत इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स, ह्या तिघांनी मिळून जे AC करंटला जे काय अपोजिशन केले, विरोध केलेला आहे, त्यालाच आपण इथं इम्पिडन्स Z म्हणतो. Impedance Z is the opposition offered by these three components, that is inductance, capacitance, resistance together for AC current. AC करंटला तिघांनी मिळून जे काय अपोजिशन केले, विरोध केलेला आहे करंट जाण्यासाठी, तो विरोध जे आहे ते अपोजिशन आहे त्याला आपण AC मध्ये इम्पिडन्स म्हणतो. The reciprocal of impedance of an AC circuit is called admittance. Its SI unit is per ohm or Siemens. तर ह्या इम्पिडन्स जे आहे याचा आपण रेसिप्रोकल घेतला, 1/Z केलं त्याला म्हणायचं ॲडमिटन्स, याचा SI युनिट आहे पर ओहम. Z हा पण इम्पिडन्स हा पण रेजिस्टन्स आहे, त्याचा युनिट पण ओहम आहे.
आणि याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर हा ॲडमिटन्स येतो. याचा एसआय युनिट पर ओहम किंवा सायमेन आहे. इट कॅन बी डिफाइंड ॲज द रेशो ऑफ RMS व्होल्टेज टू RMS व्हॅल्यू ऑफ करंट दॅट इज इम्पिडन्स इज एक्सप्रेस्ड इन ओहम. आता हा इम्पिडन्स जे आहे आपण अजून एका मेथडनं आपण डिफाईन करू शकतो. RMS व्होल्टेज आणखी RMS करंट जे इथं पहा, हे पीक व्होल्टेज डिवाइड बाय पीक करंट हा इम्पिडन्सच्या ऐवजी आपण इथं ERMS दॅट इज RMS व्होल्टेज डिवाइड बाय RMS करंट हा पण रेशो इम्पिडन्स असतो आणि हा इम्पिडन्सचा एसआय युनिट ओहम आहे. Now here from the phasor diagram it can be seen that in an AC circuit containing L, C and R the voltage leads the current by phase angle phi. तर इथं आपण इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टिव्ह सर्किटच्या फेजर डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येतं की हे व्होल्टेज आणि करंट जे आहे हे लिडिंग लॅगिंग फाय अँगल आहेत. तर टॅन फाय इक्वल टू AK डिवाइड बाय ओके. आपण डायग्रामवरून आपण टॅन फाय जर घेतलं तर AK डिवाइड बाय ओके येतं आणि AK म्हणजेच OB डॅश आहे, ओके हे OA आहे आणि OB डॅश जे आहे EL मायनस EC आहे, OA हे ER आहे. आपण यांच्या व्होल्टेजच्या व्हॅल्यू पुट केल्या. इंडक्टन्सचं व्होल्टेज आहे I0 XL, कॅपॅसिटन्स व्होल्टेज आहे I0 XC आणि रेजिस्टन्सचं व्होल्टेज आहे I0 R. I0 कॉमन घेतलं, कॅन्सल झाल्यानंतर XL मायनस XC बाय R. Now here phi equal to tan inverse of XL minus XC upon R. This phi is phase difference between current and voltage. Now therefore the alternating current in LCR circuit would be represented by, आता आपण करंटचं इक्वेशन I equal to I0 sin of omega t plus phi and E equal to E0 sin of omega t plus phi. आता इथं करंट आणि व्होल्टेज जे आहे हे लीडिंग लॅगिंग हे फायवर डिपेंड असतात. आपण ओनली इंडक्टिव्ह, ओनली कॅपॅसिटिव्ह, ओनली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी रेजिस्टिव्ह सर्किटसाठी नो फेज डिफरन्स, इंडक्टिव्ह सर्किटसाठी 90 फेज डिफरन्स दॅट इज व्होल्टेज लिडिंग, कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी अगेन 90 फेज डिफरन्स बट करंट लिडिंग. त्या इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी हा फेज डिफरन्स फिक्स होता. पण इथं मात्र इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स तिन्ही कॉम्पाऊंड जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर करंट आणि व्होल्टेजचा फेज डिफरन्स हा त्यांच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतो. फेज डिफरन्स हा डेफिनेट नाही, फिक्स नाही. पण फाय जे आहे हा XL, XC आणि R ह्या तिन्हींच्या व्हॅल्यूवरती फाय डिपेंड आहे. त्यामुळे इथं डेफिनेट फेज नाही, फेज हा वेगवेगळा असू शकतो. प्लस करंट पण लिडिंग असू शकतं, व्होल्टेज पण लिडिंग असू शकतं डिपेंडिंग अपॉन दी व्हॅल्यूज ऑफ इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स दॅट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड रेजिस्टन्स ह्यांच्या व्हॅल्यूवरती फेज डिपेंड्स आहे. आपण याच्यामध्ये वेन वी कॅन नाऊ डिस्कस 3 केसेस बेस्ड ऑन द अबाउट डिस्कशन. आता आपण ह्याच्यावरून 3 केस पाहणार आहोत आपण यामध्ये. पहिली केस आहे वेन XL इक्वल टू XC देन फाय इक्वल टू 0. जर आपण XL इक्वल टू XC घेतलं तर हा डिफरन्स 0 येतो, टॅन इनवर्स ऑफ 0 दॅट इज फाय इक्वल टू 0. फाय इक्वल टू 0 म्हणजेच हेन्स व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. ह्या केसमध्ये करंट आणि व्होल्टेज दोन्ही एकाच फेजमध्ये असतात, म्हणून दस द AC सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह. हे नॉन इंडक्टिव्ह आहे, हे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट आहे. त्यामध्ये रेजिस्टन्समध्ये फेज डिफरन्स 0 असतं करंट आणि व्होल्टेजमध्ये. नाउ सेकंड केस व्हेन XL ग्रेटर दॅन XC फाय इज पॉझिटिव्ह देअरफॉर फाय इज पॉझिटिव्ह. टॅन फाय पॉझिटिव्ह असल्यामुळे फाय पॉझिटिव्ह येतो आणि फाय पॉझिटिव्ह असल्यामुळे हेन्स व्होल्टेज लीड्स द करंट बाय फेज अँगल फाय. द AC सर्किट इज इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट. हे इंडक्टिव्ह डॉमिनेट सर्किट आहे, याच्यामध्ये व्होल्टेज लीडिंग असतं आणि करंट लॅगिंग असतो आणि फेज डिफरन्स हा फाय आहे इथं. आणखीन थर्ड केस when XL less than XC tan phi is negative, that is phi is negative, hence current leads the voltage by a phase angle phi. The AC circuit is capacitive dominant circuit. यामध्ये करंट लिडिंग असतो आणि हे कॅपॅसिटिव्ह डॉमिनंट सर्किट आहे and phase difference is phi. Now here impedance triangle. आपण आता impedance triangle पाहणार आहोत. इथे consider this diagram. This from the 3 phasor, आपण 3 फेजरच्या डायग्रामवरून ER जे आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज I इंटू R, EL जे आहे इंडक्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज I इंटू XL अँड EC जे आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज I इंटू XC. ह्याच्यामध्ये वी ऑप्टेन द इम्पिडन्स ट्रायंगल. आता इम्पिडन्स ट्रायंगल जे ह्यामध्ये द डायगोनल OK रिप्रेझेंट्स द इम्पिडन्स Z ऑफ द AC सर्किट. आता हा OK जे आहे हा Z आहे, इम्पिडन्स आहे. then Z equal to R square under root R square plus in bracket XL minus XC bracket square. इथं आपण पायथागोरस लॉ यूज केल्यानंतर R square जे Z square equal to R square plus XL minus XC whole square येते. हे the base OA represents the ohmic resistance R and the perpendicular AK represents reactance XL minus XC.
हा रेजिस्टन्स आर आहे बेस आणि हा AK जे हा XL मायनस XC हा रिॲक्टन्स आहे. इंडक्टिव्ह सर्किट आहे. Angle AOK, that is phi, is the phase angle by which the voltage leads the current, is the circuit where tan phi equal to XL minus XC upon R. आता आपण जर ह्या डायग्राम मध्ये tan ऑफ फाय घेतलं तर tan ऑफ फाय हे XL मायनस XC अपॉन R येतं आणि हा फेज आहे. फेज अँगल आहे, इथं व्होल्टेज लिडिंग असतं, करंट लॅगिंग आहे आणि हे अँगल जे आहे हा अँगल फाय डिपेंड्स अपॉन XL, XC आणि R यांच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतं. हा इम्पिडन्स ट्रायंगल आहे. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.